सध्या राज्यात पावसाने दमदार एंट्री केलेली पाहायला मिळत आहे। याचाच मोठा परिणाम हा आळू पिकावर सुद्धा होत आहे। आता सध्या जे आळूच्या शेतामध्ये पाणी साठलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। मी सध्या आळूच्या शेतामध्ये आहे। इथे आपण पाहू शकता की जे आळूचे शेत आहे याच्यात पूर्णपणे पाणी साठलेले आहे। याचाच मोठा परिणाम हा आळूच्या पानावर सुद्धा होणार आहे। काही ठिकाणी पाने फाटत असतात तर काही ठिकाणी पाने पिवळी पडून कुजायला सुरुवात झाली आहे। दीर्घकाळ पाऊस साठला तर त्याचे आळूचे कंदही कुजायला सुरुवात होतील। त्याचबरोबर सतत दमट वातावरणामुळेही ह्या आळूच्या पानांवरती बुरशीजन्य रोग येण्याचं प्रमाणही वाढणार आहे। याचाच मोठा परिणाम हा जो आळू उत्पादन आहे त्यावर सुद्धा होईल। असंच याचाच मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसणार आहे। यावर्षी सतत पाऊस पडत असल्यामुळे आळूच्या पानांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। काही ठिकाणी पाने कुजली आहेत तर असंच जर पाऊस सतत पडत राहिला तर जे उत्पादन आहे ते सुद्धा घटण्याची शक्यता आहे। एकीकडे पाण्याची टंचाई दूर झाली आहे परंतु जास्त प्रमाणात शेतामध्ये पाणी साठले तर याचाच मोठा फटका हा आळूच्या पिकांना होणार आहे आणि याचाच मोठं आर्थिक नुकसान हे शेतकऱ्यांना बसणार आहे। नीलम चापुडे, LS मराठी, आंबेगाव, पुणे।